नमस्कार. मूळव्याध आणि फिशर या त्रासांनी अगदी हैराण करून सोडलंय, बरोबर? तर आज आपण बोलणार आहोत एका अगदी साध्या, सोप्या पण जबरदस्त प्रभावी घरगुती उपायाबद्दल. हा उपाय या त्रासातून नक्कीच आराम देऊ शकतो. चला, मग लगेच सुरू करूया. शौचाच्या ठिकाणी होणारी जळजळ, अरे बापरे, ही एक अशी गोष्ट आहे ना जी अनेकांना रोजच्या रोज सतावते आणि यामुळे आपलं सगळं दैनंदिन जीवनच अस्वस्थ होऊन जातं. मग आता हा त्रास कमी कसा करायचा हेच तर आपल्याला आज बघायचे आहे. आणि खरं सांगायचं तर ही काही आता साधीसुधी समस्या राहिलेली नाहीये. आपली जी जीवनशैली बदलतेय ना, त्यामुळे हल्ली खूप लोकांमध्ये हा त्रास वाढताना दिसतोय. म्हणूनच यावर एक सोपा आणि एकदम प्रभावी उपाय माहिती असणं खूप गरजेचं झालंय. तर मग बघूया आपला पहिला मुद्दा. ही समस्या नक्की किती वाढतेय आणि का? थोडं समजून घेऊया. म्हणजे बघा, मूळव्याध, फिशर किंवा मग शौचाच्या जागी होणारी ती आग, या सगळ्या गोष्टी आता खूपच कॉमन झाल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला वाटतं अरे हे तर किरकोळ आहे, पण हाच त्रास पुढे जाऊन खूप गंभीर होऊ शकतो. म्हणून वेळेवरच याकडे लक्ष दिलेलं कधीही चांगलं. ओके, मग उपायांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी कोणती? तर ती आहे आपल्या आहारातला एक छोटासा बदल. पाहूया हा बदल नेमका काय आहे. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम काय करायचं? तर आपल्या जेवणातला मसाला आणि तिखट कमी करायचं. म्हणजे जे अति मसालेदार झणझणीत पदार्थ आहेत ना, ते थोडे बाजूला ठेवा. हा त्रास कंट्रोलमध्ये आणायचा हा सगळ्यात सोपा आणि पहिला मार्ग आहे. खरंच. चला, आता येऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे. तो घरगुती उपाय, ज्याला या त्रासावर अगदी रामबाण उपाय म्हटलं जातं. आणि हो, याने आरामही पटकन मिळतो. आणि ह्या उपायासाठी काय लागतं माहितीये? फक्त 2 साध्या गोष्टी. पहिलं म्हणजे ताजं, घरी काढलेलं, मीठ नसलेलं पांढरं लोणी. आणि दुसरं म्हणजे खडीसाखरेची पूड. बस, या दोन्ही गोष्टी आपल्याला घरात किंवा जवळच्या दुकानात अगदी सहज मिळतात. आता एक गोष्ट अगदी नीट लक्षात ठेवा, ही खूप महत्वाची आहे. या उपायासाठी आपल्याला फक्त आणि फक्त घरी बनवलेलं, मीठ नसलेलं लोणीच वापरायचंय. बाजारात जे पॅकेटमधलं खारड बटर मिळतं ना, ते अजिबात वापरायचं नाही. का? कारण त्यात मीठ असतं आणि त्याने हा त्रास कमी होण्याऐवजी उलट वाढवू शकतो. त्यामुळे बाजारातलं बटर नो वे. बरं, साहित्य तर आपल्याला कळालं, पण हा उपाय करायचा कसा? कधी करायचा? हे समजून घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे, नाही का? चला, तर मग त्याची एकदम अचूक पद्धत बघूया. पद्धत तर बघा, किती सोपी आहे. 1 चमचा ताजं घरगुती लोणी घ्यायचं. त्यात अर्धा चमचा खडीसाखरेची पूड टाकायची आणि दोन्ही व्यवस्थित एकत्र करायचं. झालं. हे मिश्रण रोज सकाळी काहीही न खाता पिता म्हणजे उपाशीपोटी खायचं आहे. आणि हो, अजून एक महत्वाची गोष्ट. हे खाल्ल्यानंतर पुढचे 30 ते 60 मिनिटं म्हणजे साधारण अर्धा 1 तास दुसरं काहीही खायचं किंवा प्यायचं नाहीये, हे नक्की पाळा. आता मनात प्रश्न आला असेल की ठीक आहे, पण हे करायचं किती दिवस? तर याचं उत्तर आहे 21. हो, पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे. फक्त 21 दिवस नाही, तर सलग 21 दिवस. एकही दिवस मध्ये सुट्टा कामा नये. रोजच्या रोज न चुकता. या उपायाचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर हे सातत्य खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. आणि याचा परिणाम काय होतो? तर असं म्हणतात की खूप चांगला फायदा या उपायाने मिळतो. हा अनेकांचा अनुभव आहे आणि म्हणूनच तर हा उपाय एवढा महत्वाचा मानला जातो. चला, तर मग एकदा पटकन उजळणी करूया. यातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पुन्हा एकदा बघू, म्हणजे ते डोक्यात पक्के बसतील. तर यशाची गुरुकिल्ली काय आहे? फक्त 4 सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत. पहिला, लोणी फक्त ताजं, घरगुती आणि मीठ नसलेलंच हवं. दुसरा, हे मिश्रण फक्त सकाळी उपाशीपोटी घ्यायचं. तिसरा, सलग 21 दिवस, एकही दिवस न चुकवता. आणि चौथा, तिखट आणि मसालेदार खाणं कमी करायचं. बस, हे 4 नियम पाळले की झालं. आणि जाता जाता एक विचार. आपल्या स्वयंपाकघरातल्या इतक्या साध्या सोप्या गोष्टींमध्ये खरंच मोठ्या आरोग्य समस्यांवर मात करण्याची ताकद असू शकते का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?